मी कायम जे सांगतो, मराठी माणसाला ना इतिहास काळापासून म्हणजे शिवाजी महाराज त्या आधीच्या काळापासून दुहीचा फुटीचा शाप आहे. तो शापच यावेळेला मुंबईतल्या मराठी माणसाला भोवलेला आहे. आणि केवळ एकनाथ शिंदेमुळे आणि अमराठी मतांमुळे शिवसेनेची सत्ता गेलेली आहे. अमराठी मतांच्या जोरावर मुंबई महापालिका जिंकणं हे भाजपचं जुनं स्वप्न आहे, जे त्यांना काश्मीरमध्ये करायचं आहे ना. म्हणजे काश्मीर हा मुस्लिम बहुल प्रांत आहे. तिथे त्यांनी ते कलम काढलं, 370 रद्द केलं, 370. याचं कारण मग हिंदू तिथे जातील, जमिनी घेऊ शकतील, बाहेरचे लोक जाऊन जमिनी घेऊ शकतील आणि मुसलमानांची जी मेजॉरिटी आहे ती कमी कमी होईल, हा त्यांचा मूळचा प्रयत्न आहे, मूळचा प्लॅन आहे त्यांचा. तसंच मुंबईमध्ये अमराठी माणसाचं वर्चस्व वाढलं तरच आपली सत्ता येईल, हे भाजपला पूर्वीच कळलेलं आहे. पण भाजपला याची जाणीव होती यावेळेला की आपल्या एकट्याच्या बळावर मुंबईमध्ये आपल्याला बहुमत मिळू शकत नाही. मी मागेही बोललो होतो की भाजपचा एक इंटरनल सर्वे झाला होता, त्याच्या बातम्याही आल्या होत्या, तू वाचल्या असतील, की भाजप जर स्वबळावर लढला तर भाजपला 100ही जागा मिळू शकत नाही. बहुमताचा आकडा काय, 114. भाजपला 100 जागा मिळू शकत नाही असं त्यांचा इंटरनल सर्वे आल्यामुळे भाजपने शिंदेशी समझोता केला. तोपर्यंत शिंदेशी समझोता करण्याचा त्यांचा विचार नव्हता. शिंदेबरोबर संघर्षच होता. नगरपालिका निवडणुकीत पण शिंदेबरोबर संघर्ष झाला होता. आत्ताही तू बघितलंस तर मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली तीन सोडल्यावर यांचा शिंदेशी संघर्षच आहे सगळीकडे. शिंदे जे सांगत होतात की हे शिंदेना सोबत घेतल्यामुळेच भाजपला शक्य झालेलं आहे. मराठी माणसांची फूट पडली म्हणजे शिवसेना फोडली. बरोबर. भाजपचं स्वप्न तेव्हापासून सुरू झालेलं आहे. खरंय. नाही, आपण मुंबईबद्दल बोलत असताना जर एकत्रित MMRचा विचार केला तर हे चित्र आणखीन भयावह दिसतं. म्हणजे ज्या ठिकाणी आजवर भाजपची सत्ता नव्हती त्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांनी सत्ता मिळवली, ते याच गोष्टींमुळे मिळवली. भाजपची सत्ता नवी मुंबईत आलेली आहे, हे भाजपच्या पॉप्युलरिटीच्या जोरावर किंवा त्यांच्या प्रभावाच्या जोरावर आलेलं नाहीये. गणेश नाईक यांच्यामुळे आलेली आहे. लक्षात घे,